नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो। नगर परिषद भरतीच्या संदर्भात रायगडचं पत्र आलं आणि सगळे सांगतात की बाबा आता जाहिरात येणार। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शासनाचं पत्रक दाखवलेलं आहे। 6 ऑक्टोबरला किंवा 6 ऑक्टोबरच्या नंतरच जाहिरात कशी येऊ शकते याबद्दल त्याच्यात माहिती दिलेली आहे। न आता जाहिरात खरोखर येऊ शकते की नाही याच्यासाठी एक महत्त्वाचा जो काय म्हणतात की माहिती जिथून मागवली जाऊ शकते ऑथेंटिक, ते आहे आरटीआय मधून जे नंतर ते सत्य बाहेर येणार आहे ना। आता आरटीआय बद्दल जे नंतर ते मी या अगोदर एक आरटीआय जो आहे तर तो फाईल केला होता माझ्याकडे। आता हे जवळपास एवढे आरटीआय आहे आणि आय एम एक्स्ट्रीमली अपोलोजायझिंग टू यू गाईज बिकॉज हे जे उत्तर आहे हे मला 18 तारखेला आलेलं होतं आणि याचं उत्तर जे आहे तर ते मी बोर्डवर घेतलेलं आहे। नेमकं याच्यात काय सांगितलेलं आहे, जाहिरात कधी येणार आहे, काय प्रोसेस आहे, काय नाही, सगळं काही आपण याच्यात पाहणार आहोत। सत्य माहिती जी आहे तर ती तुमच्या समोर येणार आहे ना। आता तत्पूर्वी आपली ही जी बॅच आहे तलाठी भरतीची बॅच आपण लॉन्च केलेली आहे। आजपासून आपले या तलाठी भरतीसाठी मेंटॉरशिप बॅचसाठी आपले विद्यार्थीसाठी ॲडमिशन जे आहेत ना तर ते चालू झालेले आहेत। 1999 ला ही बॅच आहे, मेंटॉरशिप बॅच आहे। यावरती सध्या तुम्हाला अमोल केअर्स जर हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 25% ऑफर जे आहे ना तर ती मिळू शकते। यामध्ये VIP स्टुडंट्सची ही मेंटॉरशिप बॅच आहे। यामध्ये आणखी दुसरी एक बॅच आहे की नॉर्मल बॅच आहे। जर तुम्हाला असं वाटलं की आपला ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, आपल्याला मेंटरशिपची काय आवश्यकता नाही, तर तुम्ही ही पण बॅच कन्सिडर करू शकता ना। आता येऊया या आपल्या आरटीआयच्या उत्तरावर। पहा आता हे जे उत्तर आहे तर हे मिळालेलं आहे 18/3/2026 ला। ठीक आहे, कधी 18 तारखेलाच हे जे उत्तर जे आहे ना तर ते आलेलं आहे। कामाच्या लगबगीमध्ये मी विसरून गेलो। जिल्हा परिषदेचे ना प्रत्येक दिवसाला जे आहेत ना तर ते आरटीआयचे उत्तर येतात, म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेने जे आहेत ना तर ते उत्तर पाठवले। प्रत्येकाचा GR घेणं म्हणजे थोडंसं इनलॉजिकल आहे, कारण की सेंटर लेवलची माहिती प्रत्येक जिल्हा परिषदेला गेली होती आणि प्रत्येक जिल्हा परिषद माहिती देते, सगळ्यांची एकच माहिती की बाबा सध्या काही नाहीये। मग अशामध्ये हा GR आला आणि तो खाली पडला, दबला गेला। मग आज लाईव्ह लेक्चरमध्ये पोरांनी विचारलं आणि त्यावेळेस मला आठवलं की अरे मी सकाळी पाहिलेला आहे आणि मग ते दाखवला आणि त्यानंतर आता व्हिडिओ घेतोय। आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे पहा। मी यामध्ये 6 प्रश्न विचारले होते। बाय द वे इथं माझं नाव आहे, ठीक आहे, अमोल देशमुख, जे भावनगरचा आपला पत्ता आहे वगैरे सगळं काही आहे, ठीक आहे ना। यामध्ये मी विद्यार्थी म्हणून तुमच्या बिहाफमध्ये काय विचारलं होतं बघा। पोस्ट वाईज सँक्शन्ड वॅकन्सीज फॉर नगर परिषद भरती 2026 या नगर परिषद भरतीमध्ये कोणत्या पोस्ट असणार आहे ते विचारलेलं होतं। नंबर 2, डेट ऑफ सबमिशन रिक्रुटमेंट प्रपोजल, शासनाला जे रिक्रुटमेंट प्रपोजल पाठवलेला आहे तर त्याची आपण काय मागितली होती, फाईल नंबर मागवली होती, म्हणजे शासन पद भरती करण्यासाठी विभागाकडून जो शासनाला प्रस्ताव जातो तो गेला होता की नाही ते विचारलेला आहे। प्रेझेंट स्टेटस ऑफ नगर परिषद भरती, सध्या नगर परिषद भरतीचं स्टेटस काय आहे, आकृतीबंध आहे, बिंदू नामावली आहे, वित्त विभागाची मान्यता आहे काय ते विचारलं होतं। देन नंबर ऑफ बॅकलॉग वॅकंट पोस्ट इफ एनी, मागच्या भरतीमध्ये जर काही बॅकलॉग राहिला असेल तर त्याबद्दल देखील आपण विचारलेलं होतं। देन एक्सपेक्टेड टाइम पिरियड टू रिलीज नगर परिषद भरती ॲडव्हर्टाइजमेंट, नगर परिषदची भरतीची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते येण्यासाठी किती वेळ लागू शकतो, आणि वेदर रिक्रुटमेंट विल बी कंडक्टेड थ्रू MPSC TCS ऑर बाय एनी अदर एजन्सी। ठीक आहे, ही जी भरती आहे TCS मार्फत होणार, IBPS मार्फत होणार की MPSC मार्फत होणार, हे सगळं विचारलं होतं। खोदून प्रश्न विचारले होते, त्यांनी फक्त एवढं उत्तर दिलेलं आहे। आणि उत्तर काय आहे, आपण मागितलेली माहिती ही या कार्यासनाकडील अभिलेखावर उपलब्ध नाही ना। आता अभिलेख म्हणजे काय, अभिलेख म्हणजे त्या विभागाची अधिकृत रेकॉर्डवर असलेली माहिती, त्याला म्हणतात अभिलेख। म्हणजे सध्या या ऑफिसच्या कार्यासनाकडील म्हणजे नगर प्रशासनाच्या म्हणजे ऑफिसमध्ये ही माहिती जी तर ती उपलब्धच नाही आहे। म्हणजे याच्यावरून सरळ अर्थ निघतो की नगर परिषद भरतीचा ना आकृतीबंध आहे, ना वित्त विभागाची मान्यता आहे, ना सरकारनं गव्हर्नमेंट म्हणजे विभागानं सरकारसोबत काही आणखी बोललेलं आहे का, कारण मागची भरती ऑलरेडी चालू आहे। ही झाली ऑथेंटिक माहिती ना। तुम्हाला जर आता यावरती आरटीआय टाकायचं असेल तर तुम्ही आरटीआय टाका, तुम्हाला अशाच पद्धतीची जी माहिती आहे तर ती येणार आहे। सदरील आरटीआय जो आहे तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेला आहे। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच थांबतो, पुन्हा भेटूया, राम राम।